मुख्याध्यापक मधुकर गुंजाळ निवृत्त. शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त. अकोले तालुक्यातील हिवरगाव आंब्रे येथील न्यू इंग्लिश स्कूलचे ज्येष्ठ शिक्षक तथा मुख्याध्यापक मधुकर कारभारी गुंजाळ यांनी प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेनंतर निवृत्ती स्वीकारली आहे. त्यांच्या निवृत्तीमुळे शिक्षण क्षेत्रात एक प्रेरणादायी आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. गुंजाळ सरांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात आदर्श इंग्लिश स्कूल वडगाव लांडगा येथून केली. तेथे 2 वर्ष सेवा दिल्यानंतर त्यांनी हिवरगाव आंब्रे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तब्बल 34 वर्ष समर्पितपणे कार्य केले. मागील 3 वर्षांपासून ते मुख्याध्यापक पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत होते. गणित विषयाचे कुशल अध्यापक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करून आत्मविश्वास निर्माण केला. त्यांच्या अभिनव आणि सोप्या अध्यापन पद्धतीमुळे गणितासारखा अवघड विषय विद्यार्थ्यांसाठी रंजक ठरला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिस्त, गुणवत्ता आणि संस्कार यावर विशेष भर दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयाने शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली. त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असून समाजात आदर्श नागरिक म्हणून ओळखले जात आहेत. गुंजाळ सरांच्या कार्याची दखल घेत त्यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, साधेपणा आणि दूरदृष्टीमुळे ते विद्यार्थी व सहकाऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. निवृत्तीप्रसंगी विद्यालयात आयोजित सत्कार समारंभात शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. मधुकर गुंजाळ सरांच्या निवृत्तीने एक प्रेरणादायी अध्याय संपला असला तरी त्यांनी रुजवलेले मूल्य आणि संस्कार पुढील पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहतील. मी शिक्षण घेत असताना 8वी ते 10वी लोकमान्य विद्यालय धांदळफळ या ठिकाणी मी 9वीला असतानाच मी माझं ध्येय ठरवलं होतं का आता भविष्य काळामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मी पवित्र शिक्षण या पवित्र क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून अध्यापनाचं काम करण्याची मी मनापासून इच्छा बाळगली होती. त्यानुसार मी त्या शिक्षणाची तयारी इयत्ता 9वीपासून गणितामध्ये संगमनेर कॉलेज या ठिकाणी मॅथमध्ये पदवी संपादन केली आणि त्यापासून पुढे BScचा निकाल लागल्यानंतर मला आदर्श इंग्लिश स्कूल वडगाव लांडगा या ठिकाणी पार्ट टाईम शिक्षकाची नोकरी आदरणीय गुरुवर्य तात्यासाहेब कानवडे ज्ञानोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव यांनी मला शिक्षक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि त्यापासून पुढे 2 वर्षे शिक्षण अध्यापनाचं काम करीत असताना प्रवरानगर येथे B.Ed पूर्ण करून B.Ed पूर्ण झाल्यानंतर हिवरगाव आंब्रे या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयामध्ये अध्यापनाचं काम या ठिकाणी मी सुरू केलं. तर गेली 34 वर्षापासून न्यू इंग्लिश स्कूल हिवरगाव आंब्रे या विद्यालयामध्ये मी इयत्ता 9वी आणि 10वीचं गणिताचं अध्यापन करत आलो आहे आणि आत्ताच्या अलीकडील 3 वर्षापूर्वीच्या काळामध्ये शिक्षक पदावरून मला संस्थेने मुख्याध्यापक या पदावर या ठिकाणी माझी नियुक्ती केली. ज्यावेळेला मी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार या ठिकाणी मी हाती घेतला त्यावेळेला माझ्यावर फार मोठी शाळेची जबाबदारी येऊन पडली. कारण त्यावेळेला शाळेच्या ज्या काही भौतिक अवस्था, गुणवत्ता हे सर्व पूर्ण करण्यासाठी ती करण्याची जबाबदारी माझ्यावर या ठिकाणी येऊन पडली आणि मी माझी विद्यार्थी संघ स्थापन करून त्या माझे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक सुविधा, त्यामध्ये शाळेचं प्रवेशद्वार, नंतर शाळेसाठी लागणारा कलामंच, त्यासाठी नंतर शाळेच्या वॉल कंपाऊंडसाठी माझी विद्यार्थ्यांकडून आणि ग्रामस्थांमार्फत या ठिकाणी निधी गोळा केला आणि त्यामार्फत ते प्रवेशद्वार, कलामंच आणि वॉल कंपाऊंडचं काम या ठिकाणी मी पूर्ण केलं. आपल्या मते एक आदर्श शिक्षक कसा असावा सर, काय सांगा? माझ्या मते मी ज्या वेळेला अध्यापनाचं काम हाती घेतलं त्यावेळेला एकदम चारित्र्य, नंतर वक्तशीरपणा, नंतर जबाबदारीने अध्यापनाचं काम या ठिकाणी मी शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी, विद्यार्थ्यांचं हित
जोपासण्याचं, त्यांना भविष्याचा वेध घेण्यासाठी त्यांना या ठिकाणी मी मार्गदर्शन केलं. आज बहुतेक क्षेत्रामध्ये माझे विद्यार्थी इंजिनियर म्हणून मेडिकल क्षेत्रामध्ये काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम MPSC पात्र होऊन विविध पदावर या ठिकाणी काम करत आहेत. हाच माझ्या भविष्यातील या ठिकाणी महत्त्वाचं मी आनंद व्यक्त करतो. माझ्या हाताखाली जे विद्यार्थी शिकून गेले, विविध पदावर काम करतात आणि माझा आदर्श त्यांच्यासमोर असल्यामुळं ते सुद्धा या ठिकाणी जबाबदारीने, विश्वासाला या ठिकाणी पात्र आहेत आणि चांगल्या ठिकाणी व्यवस्थित प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करतात. विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवताना कोणत्या पद्धती तुम्ही वापरल्याचं काय सांगाल? विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवताना माझा विषय गणित असल्यामुळं मला तो विषय काठिण्य पातळीचा असल्यामुळं त्या विद्यार्थ्यांना सोपा करून कसा सांगता येईल यासाठी मी अनेक गणितामधील असणाऱ्या अध्यापनाच्या पद्धती मी त्या विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या आणि त्या पूर्ण करत असताना आता काही वेळेला या ठिकाणी मला सगळेच विद्यार्थी गुणवत्तेने, बुद्धीने सारखेच असतात असं नाही, कारण बहुतेक विद्यार्थ्यांचा गणित हा विषय नावडीचा असतो आणि मग त्यामुळं त्यांना विश्वासात घेऊन त्याच पद्धतीने त्यांना काही वेळेला शिक्षेचा अवलंबसुद्धा या ठिकाणी मला करावा लागला आणि त्या पद्धतीने त्यांना मी अध्यापन करू गणित हा विषय कसा सोपा होईल यासाठी मी प्रयत्न केले आणि माझ्या आजपर्यंतच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आता अलीकडील काळात इयत्ता 10वीचा जो निकालाची जी परंपरा आहे, 100% निकालाची परंपरा आज सलग 6 वर्षापासून मी कायम ठेवलेली आहे. आजच्या शिक्षण पद्धतीत आणि पूर्वीच्या काळात तुम्हाला कोणते बदल आढळत असतात काय सांगाल? पूर्वीच्या काळातील जी शिक्षण पद्धती या ठिकाणी अशी होती का पाठांतरावर जास्त प्रमाणात या ठिकाणी जोर होता आणि त्यावेळेला शिक्षा केली तर या ठिकाणी पालक जास्त प्रमाणात आदरप्रिय होते, पालकांच्या तक्रारी येत नव्हत्या. पण आजच्या काळामध्ये आज डिजिटल युग आहे, तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन पद्धतीमध्ये मला बदल करावा लागला आणि शासनाचे काही निर्बंध या ठिकाणी आलेले आहेत. त्या शासनाचे निर्बंध असल्यामुळं विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात शिक्षा करणे कायद्याने गुन्हा असल्यामुळं मला अध्यापनामध्ये विविध पद्धतीचा विद्यार्थ्यांना गणितामध्ये कशी आवड तयार होईल, विद्यार्थी कशा पद्धतीने या ठिकाणी पुढं जातील, त्या पद्धतीचा मला त्यांना विश्वासात घेऊन, पालकांना विश्वासात घेऊन त्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन या ठिकाणी मी वापरलं आणि अलीकडच्या काळामध्ये संगणक प्रणाली असेल, काही अध्यापन पद्धतीच्या ज्या टेक्निकलच्या बाबी असतात, डिजिटल बोर्ड असेल, यासारख्या माध्यमांचा या ठिकाणी पद्धतींचा वापर त्या अध्यापन पद्धतीमध्ये मी केला. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि संस्कार रुजवण्यासाठी आपण काय विशेष प्रयत्न केले सर काय सांगाल? विद्यार्थ्यांमध्ये शिस्त जर बाळगायची असेल, विद्यार्थ्यांना या ठिकाणी तो आदर्श आपला स्वतःपासून द्यावा लागतो. मी आजपर्यंत वेळेच्या बाबतीत फार वक्तशीरपणा पाळलेला आहे. मी कधीही माझा जो अध्यापनाचा जो तास असेल, त्या तासाला मी बेल झाल्यानंतर बरोबर या ठिकाणी शिक्षक बाहेर यायचा आणि मी लगेच त्या वर्गामध्ये त्या अध्यापनाच्या कामासाठी वेळेचं बंधन पाळून त्या ठिकाणी जात असे. शाळेमध्ये एंट्री करताना हे 11 ते 5 शाळेची जी वेळ असताना मी सकाळीच 9 वाजता शाळेत जाऊन जादा तासाचं नियोजन करून विद्यार्थ्यांना शाळेव्यतिरिक्त त्या ठिकाणी मी जादा तास घेऊन काही स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील, त्याच्यानंतर 10वीचे जादा तास असतील, त्यानंतर खेळामध्ये सुद्धा माझे विद्यार्थी नॅशनल पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर या ठिकाणी विविध खेळामध्ये ते विद्यार्थी त्या ठिकाणी मी पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. आपल्या कारकिर्दीतला एखादा अविस्मरणीय प्रसंग काय सांगाल सर? माझ्या कारकिर्दीमधला ज्या वेळेला मी सुरुवातीला 1992 पासून तर विना अनुदान तत्वावर ते विद्यालय चालू होतं आणि त्या विद्यालयामध्ये काम करत असताना, बिनपगारी काम करत असताना बराच संघर्ष मला करावा लागला. कौटुंबिक परिस्थिती गरिबीची असल्याकारणाने, वडिलांचं क्षेत्र हरपले असल्याकारणाने जबाबदारी ही माझ्यावर कुटुंबाची येऊन पडल्यामुळं त्या ठिकाणी मी विना अनुदान तत्वावर ज्या वेळेला काम केलं आणि 1996 साली ज्या वेळेला शाळेला ग्रँड आली त्यावेळेला मला मात्र या ठिकाणी फार अतिशय आनंद झाला. या ठिकाणी आपला
केलेल्या कामाचं सार्थक या ठिकाणी झालं आणि त्यापासून पुढे माझ्या कुटुंबाला, कौटुंबिक परिस्थितीला या ठिकाणी तो आधार मला प्राप्त मिळाला. आजच्या तरुण शिक्षकांना आपण काय सल्ला द्याल सर? आजकालच्या तरुण शिक्षकांचा जर विषय जर घेतला तर माझ्याकडे सुद्धा पवित्र पोर्टलमध्ये 3 ते 4 शिक्षक या ठिकाणी पवित्र पोर्टलमध्ये माझ्या शाळेत रुजू झालेले आहेत. पण जुने जे शिक्षक आहेत हे अगदी शाळेची वेळ न पाळता शाळेव्यतिरिक्त ते कामाची त्यांची तळमळ या ठिकाणी अतिशय पूर्वीची होती. ते 9 वाजल्यापासून शाळा सुटल्यानंतर सुद्धा या ठिकाणी खेळाची प्रॅक्टिस घेत असेल, जादा तास घेत असतात. परंतु आजकालचे जे शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत हे डायरेक्ट या ठिकाणी ते फक्त वेळेचं बंधन पाळूनच फक्त 11 ते 5 एवढीच वेळ फक्त आत्मसात करतात. त्या शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त त्यांचं कामाची जी तळमळ आहे ती आजच्या शिक्षकांमध्ये मला या ठिकाणी दिसून येत नाही. निवृत्तीनंतर आयुष्याकडे कसे बघता सर आपण? निवृत्तीच्या नंतर या ठिकाणी मला पूर्वीपासूनच या ठिकाणी मला शेतीचा छंद आहे. मला मित्रपरिवार संगमेर अकोला या दोन्ही तालुक्यातील मला मित्रपरिवार हा जास्त प्रमाणात मोठा परिवार आहे. नातेवाईकसुद्धा जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळं मी निवृत्त झाल्यानंतर मला शेतीचा छंद असल्या कारणाने मला एक विरंगुळा म्हणून त्या शेतीमध्ये लक्ष देऊन फळशेती या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न करेल आणि समाजासाठी सुद्धा या ठिकाणी जे गरीब होतकरू जे कुटुंबातील जे मुलं असतील त्या मुलांच्या शिक्षणासाठी मी त्यांना मार्गदर्शन करेल, त्यांना हातभार लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल. आणि राहिलेला जो वेळ आहे मी आत्तापर्यंत नातेवाईकांसाठी किंवा कुटुंबासाठी माझ्या मुलांसाठी जो वेळ अपुरा दिलेला होता तो वेळ या ठिकाणी पुढील भविष्यामध्ये माझ्या आईसाठी माझी मंडळी असेल, संगीता आशे मॅडम आज त्या नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक विद्यालयामध्ये डोंगरगाव या ठिकाणी गेले 27 वर्षापासून मुख्याध्यापिका या पदावर काम करत आहेत, प्राचार्य म्हणून काम करत आहेत. मी त्यांच्यानंतर शिक्षक म्हणून मुख्याध्यापक म्हणून मी काम करतोय. पण त्या पहिल्यापासूनच त्या ठिकाणी मुख्याध्यापिका या असल्यामुळं त्या पूर्ण शाळेची जबाबदारी पार पाडून कुटुंबाची धुरा सांभाळत मुलांना योग्य शिक्षण देऊन त्यांना शिक्षणाची जबाबदारी त्यांनी पेलवलेली आहे. माझे एक मुलगा IT इंजिनियर असून तो पुन्हा येथे IT मध्ये जॉब करतो. त्याने MBA केलेलं आहे. आणि मुलगी माझी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी अकोला बाळापूर या ठिकाणी BAMS ही पदवी मेडिकल पदवी घेऊन ती आज इंटर्नशिप करत आहेत. जाता जाता विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय संदेश द्याल? आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी असा संदेश देऊ शकतो की आजपर्यंत या ठिकाणी तुम्ही जसा माझा आदर्श या ठिकाणी घेतला तर भविष्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या शिक्षण घेत असताना भविष्यामध्ये तुम्ही काम करत असताना मी तुम्हाला अध्यापन करत असताना भविष्याच्या वाटचाल करण्यासाठी जे काही मार्गदर्शन केलं, जे काही तुम्हाला काही पद्धती सांगितलेल्या आहेत त्याचा अवलंब करून प्रामाणिकपणे तुम्ही भविष्यामध्ये या ठिकाणी हे काम करत राहा असा संदेश त्या ठिकाणी मी देऊ इच्छितो. गुंजाळ सर या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या प्रवासात तुम्ही त्यांना कसा पाठिंबा दिला काय सांगाल? नमस्कार. आज माझे पती श्री गुंजाळ सर आज शिक्षक ते मुख्याध्यापक पदावरून या ठिकाणी निवृत्त झालेले आहेत. खरं तर ही मी निवृत्ती म्हणणार नाही, त्यांचा एक नवीन अध्याय या ठिकाणी आता सुरू झालेला आहे. एक पहिला अध्याय पूर्ण झाला आहे, तो अतिशय सुंदर असा या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि त्याची आज प्रचिती आम्हाला आलेली आहे. तर आता उर्वरित जे काही आयुष्य आहे सरांचं ते अतिशय सुंदर आरोग्यदायी जावो. त्यांनी नवीन नवीन क्षेत्रामध्ये सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, त्यांच्या पद्धतीने त्यांच्या आवडीच्या विषयामध्ये त्यांनी हात घालावा आणि उर्वरित आयुष्य त्यांनी छान असं जगावं. सरांच्या स्वभावातील कोणत्या गुणांचा तुम्हाला सर्वाधिक अभिमान वाटतो काय सांगा? आम्ही 2 पक्षाची लोक आहोत. आम्ही मवाळवादी आणि ते जहालमतवादी. परंतु आम्ही मवाळ असल्यामुळे आमचं संसार अतिशय सुंदर पद्धतीने आम्ही या ठिकाणी हँडवर्क केलेलं आहे आणि आमचे 2 गोड मुलं आहेत, एक डॉक्टर आहे, एक इंजिनियर आहे. आणि सरांच्या स्वभावामध्ये पहिले तर त्यांच्यामध्ये फार कणखरपणा होता,
परंतु हळूहळू तो आता खूप कमी झालेला आहे आणि आता छान असं बॉन्डिंग आमच्यामध्ये आहे आणि छान असं ते सपोर्ट करतात, मीही त्यांना करते आणि दोनही मुख्याध्यापक एका घरामध्ये खूप छान असं आमचं बॉन्डिंग असतं आणि एकमेकाला सहकार्य करून एकमेकाच्या शाळेमध्ये एकमेकाची जी काही मदत कशी करता येईल आपल्याला ती आम्ही बघतो आणि अशा पद्धतीने छान असं आमचं हे आयुष्य या ठिकाणी चाललेलं आहे. घर आणि शाळा याचा समतोल सरांनी कसा साधला, काय सांगा? आता घर आणि शाळा म्हटलं तर खरं तर आपली पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे स्त्रियांना अगदी स्त्री कुठेही कितीही उच्च पदावर जर असली तरीही तिला घर, मूल आणि सगळा आपला संसार सांभाळून आपली नोकरी सांभाळून पुढे जावं लागतं. त्यात ती तारेवरची कसरत आम्ही दोघांनी पण केली. ज्यावेळेला मुलं लहान होती त्यांनी पण मला खूप मोठा आधार दिला. त्यांनी मला पूर्ण काही मी कुठलंही काम करत असेल किंवा माझी जी काही काम करण्याची इच्छा असेल त्याच्यामध्ये त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला आणि त्यांनी केलेल्या सपोर्टमुळे आज गेली 27 वर्ष मी त्या मुख्याध्यापक पदावर अतिशय खूप छान असं काम त्या ठिकाणी मी करू शकले. कारण घरामध्ये जर आपल्याला पतीचा सपोर्ट नसेल तर आपण नाही करू शकत आणि मग तो सपोर्ट मला त्यांनी इतका केला की मग मी माझं सामाजिक जीवन असेल, माझं शैक्षणिक जो काही प्रवास असेल, जो काही कौटुंबिक प्रवास असेल त्याच्यामध्ये आम्ही दोघांनी बरोबर संगमताने हे कार्य कोणतंही असो, कोणाचंही कार्य असो, नातेवाईकांचं असो, घरामधलं असो, शाळेतलं असो, अगदी गावातलं असो, आम्ही दोघं मिळून त्या ठिकाणी गेली 30 वर्ष सोबतच हा जो काही संसाराचा गाडा असेल, शाळेचा गाडा असेल सोबत ओढतोय आणि अतिशय सुंदर असं जीवन आमचं या ठिकाणी चालू आहे. आणि आजचा जो काही सोहळा झाला तर त्यांनी जी जोडलेली माणसं आहे, मित्र आहेत, त्यांचे जे काही स्नेहाची लोक आहेत, हिवरगावच्या लोकांना मी जास्त मार्क देईल. कारण एवढी 34 वर्ष सेवा ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीने केली आणि त्या व्यक्तीबद्दल एवढा कृतज्ञ ते गाव आहे आणि इतकं प्रेम करणारी लोक त्यांच्यावर मी त्या गावामधून जवळून पाहिली आणि म्हणून मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. तर असं पुढील बाकी उरलेल्या जीवनासाठी परमेश्वर त्यांना खूप आरोग्यदायी आयुष्य देव आणि त्यांच्या हातून खूप चांगलं कार्य घडो हीच माझ्या वतीने त्यांना शुभेच्छा असेल. थँक्यू, धन्यवाद.